निवडणुका आल्यानंतर घोडी दामटणं हा जो प्रकार आहे हा आताच्या काळामध्ये फारसा चालत नाही. आता तुम्हाला 24/7 निवडणुकीचा विचार करून लोकांशी संपर्कात राहून त्यांची कामं सातत्यानं आपल्याला करता येतात. दुसरा एक भाग असा की आपण बघा सातत्यानं जर पाहिलं तर एक ज्या प्रकारची इमेज किंवा बाकीच्या इतर ज्या गोष्टी आहेत ना ते आता ती इमेज काही काळ टिकते सोशल मीडियामुळं. त्यामुळं ती जी इमेज आहे म्हणजे ज्या इमेजवरती पूर्वी लोक तुमचे निवडून यायचे आता तसं राहिलेलं नाहीये. तुम्हाला काम करायला लागतं. आणि राजकारणात या बाजूला आल्यानंतर माझ्या असं लक्षात आता येत आहे की ही जी सातत्यपूर्ण जी कामं आहेत ना ही जर तुम्ही करत नाही राहिलात पक्ष म्हणून तर तुमचे कार्यकर्ते खचतात, निराश होतात, नाराज होतात. आणि ज्या पद्धतीनं आता हे सगळं चाललेलं आहे, डॉक्टर कविता राणेजी इथं अनुभवी पत्रकार आहेत, त्यांना आपण फक्त एक विचारा की आपण इतर महाराष्ट्राचं सोडा जाऊ द्या, आपण मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेचा सारीपाट आपण इथं अंथरूया आणि हे जे काही चाललंय आज ज्या काही बातम्या आहेत आणि त्या बातम्यांमुळं एकमेकाला मनातल्या मनात लाडू भरवण्याचे प्रकार जे काही सुरू आहेत, मला असं वाटतं की मोजक्याच पण आपल्या धन्याला बुडवणाऱ्या सल्लागारांच्या सल्ल्यानं हे जे काही चाललंय ना हे फार डेंजरस आहे. बरं ते सल्लागारांचं